नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 15 फेब्रुवारी 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण एकूण खूप महत्त्वाचे काही 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। आणि कालचा पहिला प्रश्न होता, करप्शन परसेप्शन्स इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 96व्या क्रमांकावर आहे। तर यानंतर पुढील प्रश्न, भारताने कोणत्या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी जगातील पहिली दिवा मार्कर लस तयार केली आहे? तर लंपी व्हायरस। यानंतर पुढील प्रश्न, युनायटेड नेशन्स फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणजेच FAO ने कोणत्या देशात उग्बाद हा हवामान प्रतिबंधक कृषी प्रकल्प सुरू केला आहे? तर सोमालिया। यानंतर पुढील प्रश्न होता कालचा, तर भूपेंद्र यादव यांनी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2025 ला कोणत्या देशात संबोधित केले आहे? तर UAE। यानंतर पंकज अडवाणीने स्कूनर चॅम्पियनशिप मध्ये कोणत्या ऑर्डरचे राष्ट्रीय सुवर्ण जिंकलेले आहे? तर 36व्या। यानंतर जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर 38वे स्थान आहे आपल्या भारत देशाचे। यानंतर रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड म्हणजेच RCPL ने कोणत्या क्रिकेटरच्या सहकार्याने स्पिनर स्पोर्ट्स ड्रिंक लॉन्च केले आहे? तर मुथय्या मुरलीधर। यानंतर जानेवारी 2025 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर जोमेल वॉरिकन आणि बेथ मुनी यांनी जिंकलेला आहे। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न होता, तर 2027 मध्ये कोणत्या देशात पहिल्या ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेमचे उद्घाटन होणार आहे? तर सौदी अरेबिया। आणि कालचा शेवटचा प्रश्न होता, कोणत्या अभिनेत्याला फ्रान्सचे प्रतिष्ठित एरोनॉटिक्स पदक मिळाले आहे? तर टॉम क्रूज या अभिनेत्याला। यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। आणि आजचा पहिला प्रश्न असणार आहे, भारताकडून ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इव्हेंट अँबॅसेडर म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, शिखर धवन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर भारताचा माजी सलामीवीर शिखर धवनला 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीमध्ये पाकिस्तान आणि दुबई येथे होणाऱ्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 4 इव्हेंट अँबॅसेडर पैकी एक म्हणून नाव देण्यात आलेले आहे। तर धवन व्यतिरिक्त ICC ने पाकिस्तानचा 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता कर्णधार सरफराज अहमद, माजी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू शेन वॉट्सन आणि महान न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी यांना इव्हेंट अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेले आहे। यानंतर ICC म्हणजेच काय, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद। तर स्थापना झाली ICC ची 1909 मध्ये, मुख्यालय आहे दुबईमध्ये आणि सध्याचे अध्यक्ष आहेत जय शहा। यानंतर पुढील प्रश्न, तर 38व्या राष्ट्रीय खेळ 2025 मध्ये कोणत्या राज्याने पदकांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे? तर सेवा सर्व्हिसेस। या लक्षात ठेवा कोणत्या, तर सेवा। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ सध्या 67 सुवर्ण, 26 रौप्य आणि 27 कांस्य पदकांसह राष्ट्रीय खेळ 2025 पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे। तर महाराष्ट्र 53 सुवर्णांसह दुसऱ्या, तर कर्नाटक 46 सुवर्णांसह तिसऱ्या स्थानावर आहे। तर मेघालय 2027 मध्ये 39व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन करणार आहे, हेही लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न, तर 2025 पॅरा तिरंदाजी आशिया कप वर्ल्ड रँकिंग स्पर्धेत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, आपल्या भारत देशाने। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर पॅरा तिरंदाजीच्या 27 सदस्यीय भारतीय तुकडीने त्यांच्या 2025 पॅरा तिरंदाजी आशिया चषक जागतिक रँकिंग स्पर्धेच्या मोहिमेचा समारोप केला। तर 6 सुवर्ण पदकांसह पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे। तर एकूणच या स्पर्धेत भारतीय संघाने 12 पदके जिंकली, तर 6 सुवर्ण,
3 रौप्य आणि 3 कांस्य पदके जिंकली आहेत. तर 2025 पॅरा तिरंदाजी आशिया कप 2 ते 11 फेब्रुवारी 2025 दरम्यान बँकॉक थायलंड येथे आयोजित करण्यात आलेला होता. यानंतर पुढील प्रश्न, 12 फेब्रुवारी 2025 रोजी कोणाची जयंती साजरी करण्यात आलेली होती? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, गुरु रविदास यांची जयंती. कोणाची? तर गुरु रविदास यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर गुरु रविदास जयंती 12 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाते कारण त्यांचा जन्म माघ पौर्णिमेला झाला होता. तर गुरु रविदास हे भक्ती चळवळीचे महान संत, तत्वज्ञ, कवी आणि समाजसुधारक होते. तर त्यांचा जन्म बनारस येथे झाला. तर त्यांना रैदास, रोहिदास आणि रुहिदास या नावांनीही ओळखले जाते. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर इली बोलोजेन कोणत्या देशाचे अंतरिम राष्ट्रपती बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, रोमानिया या देशाचे. कोणत्या? तर रोमानिया. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर सेंट्रिस्ट लिबरल पार्टीचे नेते इली बोलोजेन रोमानियाचे अंतरिम राष्ट्रपती बनले आहेत. तर यापूर्वी ते सिनेटचे स्पीकर आणि महापौर आणि काउंटी काउन्सिलचे प्रमुख देखील होते. तर त्यांनी मध्यवर्ती क्लॉस इयोहानिस यांच्याकडून पदभार स्वीकारला. तर रोमानियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी बुखारेस्ट आहे, चलन आहे रोमानियन ल्यू. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, जागतिक रेडिओ दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 13 फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जातो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर दरवर्षी 13 फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिवस जगभरात साजरा केला जातो. तर हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर संवादामध्ये रेडिओच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करणे हा मुख्य उद्देश आहे. तर थीम काय होती? तर रेडिओ आणि हवामान बदल ही थीम होती. यानंतर मित्रांनो फेब्रुवारी 2025 चे आपण महत्त्वाचे काही दिवस पाहून घेऊयात. तर जागतिक पाणथळ दिवस 2 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. जागतिक कर्करोग दिवस 4 फेब्रुवारी रोजी आणि स्त्री जननेंद्रियांच्या विकृतीसाठी शून्य सहनशीलता आंतरराष्ट्रीय दिवस 6 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला आणि जागतिक आंतरधर्मीय सौहार्द सप्ताह 1 ते 4 फेब्रुवारी दरम्यान साजरा करण्यात आला. यानंतर जागतिक कडधान्य दिवस 10 फेब्रुवारी रोजी, आंतरराष्ट्रीय एपिलेन्सी दिवस 2025 10 फेब्रुवारी रोजी आणि विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस 11 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला आणि राष्ट्रीय जंतनाशक दिवस 10 फेब्रुवारी रोजी, जागतिक युनानी दिवस 11 फेब्रुवारी रोजी आणि दहशतवादात योगदान देणाऱ्या हिंसक अतिरेक्यांना प्रतिबंध करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस 12 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. यानंतर पुढील प्रश्न आहे, तर सेबीने अलीकडेच कोणते नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, मित्रा. कोणते? तर मित्रा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग अँड रिट्रीव्हल असिस्टंट म्हणजे मित्रा नावाचे नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहेत. तर यानंतर मित्राचे उद्दिष्ट गुंतवणूकदारांना निष्क्रिय किंवा दावा न केलेले म्युच्युअल फंड फोलिओ शोधण्यात आणि पुनर्प्राप्त करण्यात मदत करणे हे आहे. तर सेबी विषयी महत्त्वाची माहिती, स्थापना 12 एप्रिल 1992 मध्ये झाली. मुख्यालय मुंबई आणि सध्याचे अध्यक्ष माधबीपुरी बुच हे आहेत. पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात 14वी एशियन फिशरीज अँड एक्वाकल्चर फोरम मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, नवी दिल्ली या. कोणत्या? तर नवी दिल्ली या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 14वा आशियाई मत्स्यपालन मंच नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तर हा प्रतिष्ठित त्रैवार्षिक कार्यक्रम क्वालालंपूर मलेशिया येथे मुख्यालय असलेल्या एशियन फिशरीज सोसायटीने आयोजित केला आहे. तर भारत दुसऱ्यांदा या मंचाचे आयोजन करत आहे. तर यापूर्वी 8वे सत्र 2007 मध्ये कोची येथे आयोजित करण्यात आले होते. यानंतर पुढील प्रश्न, इंग्लंड विरुद्ध 4000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज कोण बनला आहे? तर योग्य उत्तर
ऑप्शन ए विराट कोहली बनला आहे. कोण तर विराट कोहली. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर दिग्गज भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. तर खेळाच्या सर्व फॉर्मॅटमध्ये इंग्लंड विरुद्ध 4000 धावा करणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. तर महत्त्वाची टीप पाहूया. तर विराट कोहली आता इंग्लंड विरुद्ध 4000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा जगातील 6वा फलंदाज बनला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे 10वा. लक्ष द्या प्रश्नाकडे आणि आपण हा प्रश्न रिव्हिजन साठी घेतलेला आहे. तर रॉसकॉस्मॉसचे नवीन प्रमुख म्हणून रशियाने अलीकडेच कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी दिमित्री बाकाबोव यांची नियुक्ती केलेली आहे. तर यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, भारताने कोणत्या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी जगातील पहिली दिवा मार्कर लस तयार केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.